काल जी कॉटनची साडी धुतलेली मी दाखवली तुम्हाला, तर हे बघा, सकाळी उठल्यानंतर लगेचच मी म्हणजे अगदी 6-6:30 वाजताच मी हिला बाहेरून आतमध्ये घेतले. म्हणजे मी ऊन पडायची वगैरे वाट बघितली नाही, कारण कॉटनच्या साड्या उन्हामध्ये बिलकुल सुकवायच्या नाहीत. तर जो काही कलर गेला होता तो मला असं वाटतं या फॉलचा होता. हां, या साडीचा कलर नव्हता, कारण असा आहे साडीचा कलर. गोड दिसतीये ना. या साडीच्या ओनरना मी मेसेज केला होता की ही साडी खूप जणींना आवडतीये आणि कदाचित त्यांना रिस्टॉक करावी लागेल ही का मीच साड्यांचा बिझनेस सुरू करू. तर चला, जो काही आपण कलर म्हणजे मी कलर मागवलाय तो मला तुम्हाला दाखवायचा आहे. हे बघा, आणि हे काही पेड प्रमोशन वगैरे नाही आहे, हा मी माझ्या पैशांनी ऑर्डर केलेला आहे आणि याचे खूप रिव्ह्यूज छान आहेत असं मी बघितलं आहे. तर तेच मला बघायचं आहे आणि चांगलाच जर का निघाला तर वेल अँड गुड, कारण फक्त आणि फक्त मेहंदीसारखा कलर आहे आणि त्यामध्ये फक्त पाणी ॲड करायचं आहे, बस एवढंच आहे. 1 तास हा कलर ठेवायचा असतो. मी स्वतःकडेच बघत बघत बोलते आहे. ॲक्च्युली लेन्सकडे बघायला हवं, तरच मी तुमच्याकडे बघते असं वाटतं. नाहीतर जे व्लॉगिंग करतात त्यांनी लक्षात घ्या, हे मी मागे पण शेअर केलं होतं, किंवा जे व्हिडिओ बनवतात नवीन नवीन क्रिएटर असतील तर जर का आपल्या व्ह्यूवर्सकडे पाहतोय आपण असंच जर वाटायचं असेल तर लेन्सकडे पाहायचं असतं. हे बघा, मी तुमच्याकडे पाहते असं वाटतंय ना, आणि आता मी माझ्या स्वतःकडे पाहते, मग बघा कसं वाटतंय. कसं वाटलं? तर हे असं आहे. मला ना ब्रश सापडला नाही, ब्रशच सापडला नाही. म्हटलं यामध्ये दिलं असेल त्यांनी. हँडग्लोव्ज आणायला मी प्रितिशला पाठवलं होतं. किती माझं लक आज छान आहे की मेडिकलमध्ये हँडग्लोव्ज संपलेले आहेत. आता लावणार कशाने मी, आणि याचे डाग पडतात असं मी रिव्ह्यूमध्ये बघितलं आहे. तर हे बघा, अरे वा, हेअर ऑइलचं त्यांनी इथं रिझल्ट दिला आहे. असे असतील आणि असे करायचे असतील तर यांचं हेअर ऑइलसुद्धा आहे. बरगंडी कलर ऑर्डर केला आहे. दोन्ही मिळून म्हणजे एक साबण पण आहे त्यांचा, तो साबण आणि हा कलर हे दोन्ही मिळून मी ऑर्डर केले. 355ला कलर मिळाला आहे मला आणि साबण 175 रुपयाला. तर हे बघा, मी साबण दाखवते. वाव, फ्रेग्रन्स तर छान आहे. सेशा आयुर्वेदा. आता बऱ्याच जणांनी या प्रोडक्टबद्दल, या ब्रँडबद्दल ऐकलेलं असू शकतं. स्किन ब्राईटनिंग अँड बॉडी टॅन रिमूव्हल असं म्हटलंय त्यांनी. म्हटलं चला बघूया, दिसतोय याचे पण रिव्ह्यूज खूप चांगले होते म्हणून मी ऑर्डर केलं आहे. हे बघा, असं आहे. आणि हा खरंच कसा आहे हे तुम्हाला कळेलच, मी सांगेन तुम्हाला, मग नंतर तुम्ही ऑर्डर करू शकता. हे बघा, ठीक आहे, चांगला आहे. मेहंदीसारखा कलर आहे यांचा. हे बघा, निलिनी, सेशा आयुर्वेदाचा निलिनी हेअर कलर मागवलाय. त्यामधला मी बरगंडी घेतलाय. नो अमोनिया, नो पेरॉक्साईड अँड नो ब्लीच. हा जरी हेअर कलर असला ना तरीसुद्धा याला डेव्हलपर वगैरे असं काहीच नाही. म्हणजे जेव्हा मी इंडस व्हॅलीचा यूज करते त्याला डेव्हलपर आपण वेगळं ॲड करतो त्यामध्ये, राईट. कोणताही हेअर कलर घेतला ना तर त्यामध्ये डेव्हलपर ॲड करायला लागतो, पण याला तसं काहीच नाही आहे. फक्त असं नॉर्मल पाण्यामध्ये हा भिजवायचा आहे. भिजवताना मेहंदीसारखा दिसणारा हा कलर. हे बघा, आता ब्लॅक झाला पटकन, आणि हा भिजवल्या लगेचच लावायचा आहे असं सांगितलं त्यांनी. चला, ज्या दिवशी हेअर कलर किंवा मेहंदी लावायची असते केसांना त्याच दिवशी सकाळी मी स्वच्छ केस धुतलेले असतात. नेहमी असंच करायचं, धुतलेल्या केसांवरतीच हेअर कलर अप्लाय करायचा. काहीतरी जुगाड केलाय, कसा होतोय बघूया. पहिला माझा इंडस व्हॅलीचा कलर शिल्लक आहे, मी आत्ता बघितला तसाच आहे, आणि तरी मी हा उद्योग केलाय. काय करणार, हँडग्लोव्ज मिळाले नाहीत म्हणून प्लास्टिक पिशवीनी काम करते. पण ठीक आहे, हाताना हा जरी मेहंदीसारखा वाटत असला तरीसुद्धा हा कलर लागता कामा नये. मेहंदीसुद्धा बघा ना, जर जेव्हा आपण केसांना अप्लाय करतो आणि जर का हाताला लागली तर आठवडाभर ती हातची जात नाही, तर याचेही तसेच स्टेन उठतात. बरं, या हेअर कलरमध्ये, या मेहंदीमध्ये काय काय नॅचरल इन्ग्रेडियंट्स आहेत ते बघूया आपण. शार्क टँकवाल्यांचं आवडतं प्रोडक्ट आहे असं यांनी सांगितलेलं आहे. तर नॅचरल इन्ग्रेडियंट काय आहेत? इंडिगो, हिना,
टी, कॉफी, भृंगराज, हिबिस्कस, आमला, शिकेकाई, ब्राह्मी आणि ॲलोवेरा एवढं काही यांनी यामध्ये वापरले. आणि हे बघा, जरी ते म्हणत असतील की केमिकल बिलकुलच यूज केलेलं नाही आहे, तर मला असं नाही वाटत आहे. थोडंफार तरी असणार आहे. आणि इंडिगोसुद्धा हल्ली पूर्णपणे ओरिजिनल मार्केटमध्ये मिळत नाही असंही मी वाचलं आहे. त्यामुळं आपण हे पकडूया की थोडंफार असेल. इतर कोणतेही केमिकलवाले कलर यूज करण्यापेक्षा हा बराच ना, कारण यामध्ये खूप सारे नॅचरल इन्ग्रेडियंट आहेत. आणि हा वापरल्यानंतर माझे केस बिलकुल गळालेले नाहीत. मी तुम्हाला मध्येही एकदा दाखवलं होतं की मी इंडस व्हॅलीचा बंद करून मी लोरियलचा वापरला होता आणि तेव्हा माझे खरंच केस गळले होते आणि रफही झाले होते. तर त्याच्यापेक्षा म्हणजे कोणत्याही केमिकलवाल्या कलर्सपेक्षा हा कलर बेस्टच आहे. 5:15 होत आहेत कलर संपेपर्यंत, म्हणजे हा लावून संपेपर्यंत. तर त्यांनी 1 तास ठेवायला सांगितले. 6:15 मी 6:30 पर्यंत ठेवते. म्हणजे 15 मिनिटं एक्स्ट्रा ठेवते. बघूया की काय होतंय. बर्गंडी कलर आपण अप्लाय केलाय. चला मस्त काळ्या वाटणातली अंडाकरी बनवूया आणि तीही मातीच्या भांड्यामध्ये. बरं, अंडाकरी बनवण्याचं एक वेगळं कारण हे आहे. माझ्या मुलाची भूक जी चिकनची आहे ती मी आज अंडाकरीवर भागवणार आहे. कारण मला जायचं आहे कल्पनाच्या बड्डे पार्टीला आणि मला अजिबात आज चिकन बनवण्याचा मूड नाही आहे. या विकेंडला सुद्धा मी नाही बनवणार आहे. मी ठरवलं आहे थोडंसं ना जास्तीत जास्त गॅप घ्यायचा आणि मग चिकन बनवायचं. आणि तसंही आता उन्हाळा आहे, उन्हाळ्यामध्ये जास्त नाहीच खायचं हे चिकन मटण, म्हणूनच अंडाकरी. आजची ही रेसिपी कम्प्लिटली माझी आहे. कोणाचीही मी बघून करत नाही आहे, माझं मीच काहीतरी ट्रायल करते आहे. काळ्या वाटणातली अंडा करी मी कधी ट्राय नाही केलेली. म्हटलं चला अशा पद्धतीनं आपण करून बघू आणि शॉर्टकट मारते आहे थोडक्यात मी. हे अशा पद्धतीनं खोबरं आणि कांदा भाजून घेणार आणि हा खडा मसाला. हे मातीचं भांडं आता काही जणींना असं वाटेल की मी नवीन घेतलं की काय, कारण हे पहिल्यांदाच तुम्ही पाहताय व्हिडिओमध्ये. तर तसं नाही आहे. हे मातीचं भांडंसुद्धा मी माझी जेव्हा ट्रायप्लायची ही कास्ट आयर्नची कढाई ही सगळी भांडी घेतली होती ना, मी एक साथ 10,000 रुपये खर्च करून खूप सारी भांडी घेतली होती जुन्या घरी असताना. आणि त्याचा व्हिडिओही आहे माझ्या चॅनलवरती. मी माझ्या गॅलरीच्या रूममध्ये तो व्हिडिओ बनवला होता. तर काय झालं होतं, याला ना मी वापरून ठेवून दिलं होतं, कारण ती कशी काळी का झाली पाठीमागून आतून, म्हणून मला कळलंच नाही. म्हटलं फुटेल की काय वापरताना, म्हणून मी ठेवून दिली होती कढाई. आणि आज इतक्या दिवसांनी मला मूड झालं या कढाईमध्ये भाजी बनवण्याचा आणि फुटली वगैरे काहीच नाही. मस्त भाजी बनते मातीच्या भांड्यामध्ये. आता हे वापरणार आहे मी जोपर्यंत हे खराब होत नाही. खालून खरं तर ना थोड्याशा त्याला लाईन्स म्हणजे क्रॅक्स आलेले असल्यासारखे दिसत आहेत. बघा किती छान असं हे काळं वाटण या मातीच्या भांड्यामध्ये दिसते. आणि काहीच नाही घातलेलं मी, तुम्ही बघितलेत का, धने, जिरे, थोडीशी दालचिनी आणि जो काही वाटण केलं होतं म्हणजे खोबरं, लसूण, कांदा आणि थोडीशी कोथिंबीर मी यामध्येच वाटणामध्येच टाकलेली होते. आणि आलं. तर हे सारं आणि यामध्ये पुन्हा लाल तिखट, हळद, आपला घरचा कांदा, लसूण मसाला आणि मीठ टाकून आता मस्त यामध्ये बॉईल केलेली अंडी टाकायची. छान अगदी पटकन बनली ही अंडा करी आणि इतकी यमी झाली होती, इतकी टेस्टी झाली होती की काय सांगू. तर मी थोडी ना कल्पनालाही दिली होती, तर तिच्याही घरच्यांना खूप आवडली. तर बघा पटकन होणारी भाजी आहे. फक्त आपल्या मनाची तयारी पाहिजे की चला आपल्याला आज हे बनवायचं आहे, तर ते बनतंच आणि छानच बनतं. अहो कलर बघा ना काय आलाय याला, मस्त सुपर, मस्त आला ना. चला हे उकळवू द्या. मग आता भाकरी कॅन्सल ना. 3.5 चपाती, भाजी शिल्लक आहे, भात लावलाय थोडासा. आणि आता होत आहेत 6:30 आणि 7ला जायचंय मला. तर काय करू मग, का करू एखादी भाकरी गरम? नको. तुमची काय बघा, आत्ता बोललात भूक नाही आणि लगेच संत्रा घेऊन खात बसलाय. हे डायजेशन साठी. हा का? काय खाल्लं दुपारी एक्स्ट्राचं? आठवते. हा खाल्लं जरा चिकन बिर्याणी खाल्ली. ऐगो, पोरासमोर बोलू नका. माझं डोकं खाल्लं होतं त्यानं एकतर पहिलंच. मी तुम्हाला कॅमेरा ऑन कशासाठी करायला सांगितलं माहिती? कशासाठी? मला तुमची रिॲक्शन बघायची आहे. एक मोठा खर्च आलाय. सॉरी मेरी काय नाहीये, मी Sorry. माझे पैसे खर्च करणार आहे. Sorry. मैत्रिणींनो सांगा, हे असं असतं का? तुमचे नवरे असे करतात का? सगळ्यात महत्वाची गोष्ट हे
माझं फाउंडेशन संपलंय. सिंगापूर एअरपोर्टवरती तू घे म्हणत होतास तेव्हा मी घेतलं नाही, कारण मला असं वाटलं यामध्ये ना कळतच नाही की किती आहे आणि किती नाही. मला असं वाटलं खूप सारं शिल्लक आहे. आहे भरपूर आहे. खंगाळून वगैरे वापर. पाणी घालायचं आता जरा. मला हे वापरायला पंप मधून बाहेर आलंच नाही. मी आत्ता उघडून बघते, आहे अजून थोडस चालेल, ठीक आहे. पण मला घ्यायचंय आता ह्या विकेंडला. ठीक. मैत्रिणीनं मला सजेस्ट करा की कोणतं घेऊ. मी असं विचारते, पण मला जे आवडतं तेच घेते मी. बघा आता लावायला नव्हतं, मी फक्त थोडं थोडं लावलंय. डिओरचं घेऊ का क्लिनिकचं घेऊ विचार करते. मॅक्सच घे, स्वस्त आहे. नाही नाही नाही, सगळे याच रेंज मधले आहेत. क्लिनिकचं थोडं महाग आहे काय मॅक पेक्षा. ठीक आहे. जे सूट झाले ते घे ना, तुला दुसरं पुन्हा. बरं या मेहंदीला कलर आलाय का बघायचंय. आलास. किती दिवसांनी हा ड्रेस घातला, इतकं बरं वाटतंय, छान वाटतंय. इस्त्री नाहीये पण वाटून येते. नाही नाही अजिबात. कॉटन आहे ना हे, छान दिसते. आचोच आहे आचो. फक्त एकच आठवडा मी सकाळचा चहा बंद केलाय आणि सकाळचा ब्रेकफास्ट बंद केलाय. फरक पडतो. म्हणजे बंद म्हणजे ब्रेकफास्ट बंद नाही, प्रॉपर प्रोटीन वाला ब्रेकफास्ट घेते. अटर बटर म्हणजे खारी, टोस्ट, बिस्किट हे सगळं बंद केले. थोडंसं असं वाटतं की ब्लोटिंग कमी झाले, वेट कमी झाले असं मी नाही म्हणणार. बरं डार्क टॉवेलच वापरायचं आहे, कारण मेहंदीसारखा जरी कलर असला डाग पडतात असं मी रिव्ह्यू मध्ये बघितले. तर बघूया कसा आलाय. बघा भांग माझा लाल लाल दिसतोय ना. मेहंदी सारखाच अगदी वास वगैरे होता. आता उद्या व्यवस्थित दिसेल तुम्हाला. आता कुठे निघाली आहे तर आता स्वयंपाक वगैरे सगळं झालंय. तुम्ही पाहिलंच की फक्त अंडा करी आणि भात बनवलाय. आता निघाली आहे मी कल्पनाच्या बर्थडे पार्टी. विदाउट फाउंडेशन असं काहीच दिसतंय. ठीक आहे चला, वेळेत आवरले. आता दिवाबत्ती बाकी आहे, ती करून घेऊया आणि जाऊया. इतका सुंदर कलर आलाय आणि इतका सुगंध यायला लागलाय. आता तुम्हाला अतिशयोक्ती वाटेल. हे बघा दिसतंय. वाव. आहा, खूप गडबडीत बनवली, मस्तच झाली आहे. कदाचित मातीच्या भांड्यामुळे असेल. आता हे भांडं मी वापरणार. मी उगाचच याला ठेवून दिलं होतं किती दिवस. खालून ना थोडंसं ना असं चिरल्यासारखं झालंय, म्हणूनच मी मे बी ठेवून दिलं असेल त्यावेळेला. हे मी ऑनलाईन मागवलं होतं, याची लिंक नक्की मी देते. आपण लहान असताना नाही का आपल्याला नवीन कपडे आणल्यानंतर आपण घालायचो आणि आजूबाजूवाल्यांना दाखवायचो किंवा आपल्या मैत्रिणींना दाखवायचो, तसा काहीसा प्रकार माझा सुरू आहे. पार्टीला जाऊन आले आणि फोन घरात ठेवून गेली आहे. पण चार्जेस नव्हता तर कसं करणार शूट वगैरे. काय मस्त वाटते माहितीये. साडी पण मस्तच वाटते, पण ही अशा ड्रेसची काही बातच वेगळी आहे. अगदी 10 वर्ष मागे गेल्यासारखं वाटतंय. प्रितीश, तुला मी अशाच ड्रेस मध्ये आवडते ना. अशा ड्रेस मध्ये आवडते ना का साडीत आवडते. कसं पण चालतं. काढावीच लागणार आहे. पडलंय आता नाही, काढावी लागणार आहे. उद्या आणून लावूया दुसरी. हा उद्या मी खूप काम करणार आहे. खूप. मी अजिबात कंटाळा करणार नाहीये. मी जसं सांगतील तसं सगळं करणार आहे. अरे इथं तुळशी आलेले आहेत, विकत आणायची काही गरज नाही. नेहमीच रोपांना पाणी हे रात्रीच घालायचं असतं. 1032 क्वालिटी आहे. ब्रँड कोणता आहे. HRX. कधी नव्हे ते काहीतरी नवीन मिळालं की किती खुशी असते ना. बायकांचं सतत काही ना काही चालू असतं. माझं नायकाचं पार्सल आलंय दुपारी आणि तुम्ही मला काय म्हणत होतात, काय ऑर्डर केलेस. तुम्हाला काय करायचंय, गपचूप गेट एंट्री अप्रुव्हल द्यायचं ना त्याचं गपचूप. किती तुम्ही काय मागवलेलं नसेल तर अर्थातच ते मी मागवलेलं असेल तर देऊन टाकायची ना एंट्री. विचारायचं कशाला फोन करून की काय ऑर्डर केलेस. हा मी तुमचं घेतलं ना. मी त्याला म्हटलं या सँडलवाल्याला जो घेऊन आला होता, म्हटलं पेमेंट केलेलं असेल ना. ते नाही हो मॅडम, पेमेंट करायचंय. चला 9:15 होत आहेत. माझं नायकाचं पण पार्सल आलंय.
इथंच आहे हे. तर हे आता उद्या खोलू आपण. हं? आणि Project is started. Please connect. चला कलर कसा आहे Connecting बघूया. is okay. हे बघा कलर दिसतोय चांगला आलाय. हं? ओके, उद्या कसं वाटतंय बघूया. उद्याचा हे व्लॉग बघा नक्की. चलो होल फॅमिली कधी नव्हे ते वॉकला निघाली. केस कधी कापणार आहेस? आपण याला रोज विचारू काय, आपण रोज विचारू केस कधी कापणार आहेस. मी ट्रिमर मागवला. माझं सोना बाळ कधी केस कापणार आहे. कुणी बाळ आहे हो, जाऊ द्या, एकच हट्ट करते केसांचा, त्यामुळं आम्ही काही बोलत नाही त्याला, जाऊ द्या. रितेश, केमिस्ट्रीला चांगले मार्क्स पडल्यावर केस कापणार आहेस ना तू? म्हणजे मला नाही नाही असं नाही, मी खूप होप्स ठेवणारी लेडी आहे काय. मला माहिती आहे तू आता येणारी एक्झाम झाली ना की मी तुझे केस कापणार, कारण तुला चांगले मार्क्स पडणार. हो. मी गार्डनमध्ये यायला गार्डनमधली लाईट बंद झाली आहे. कसलं काय आणि कसलं काय. बरोबर आहे, 10 वाजता लाईट बंद होते, आम्ही 10 नंतर आलो आहे. मी ब्लॉग एंड करायचा म्हणते आणि चालू करते. चाफा, हिरव्या पानांमधून हा पांढरा शुभ्र चाफा दिवसा किती सुंदर दिसतो. व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा. उद्या भेटेन पुन्हा एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची आणि स्वतःच्या कुटुंबाची काळजी घ्या. बाय, लव्ह यू ऑल.